नमस्कार, जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया बातमी आताच्या घडीची। उमेदवारी अर्ज दाखल करताच गोरडेकरांचा दमदार दावा, निवडणुकीची कोणतीही चिंता नाही, विरोधकांकडे मुद्दे नाहीत, मतदारांचा कौल आपल्या बाजूने असल्याचा विश्वास। उमेदवारी अर्ज दाखल करताच गोरडेकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत, निवडणुकीची कोणतीही चिंता नाही, मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि कार्यकर्त्याचे अथक परिश्रम यामुळे विजय मात्र आमचाच नक्की आहे, असा दमदार दावा केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोरडेकर समर्थकांच्या मोठ्या लवाजम्यासह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले। घोषणाबाजी, जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गोरडेकर म्हणाले की मतदारसंघातील विकास कामे, जनसंपर्क आणि नागरिकांचा वाढता विश्वास हेच आमचे खरे बळ आहे। विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यास ठोस मुद्दे नसल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांचा कौल आपल्या बाजूने असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते। आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मी नामनिर्देशन पत्र दाखल केले ते आहे। कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब, कैलासवासी बँकेचे कदम साहेब, या कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब, या बँकेच्या सर्व काही घडामोडीमध्ये आधारवर आमचे अशोकराव चव्हाण साहेबांच्या पॅनल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। या नामनिर्देशन पत्रामध्ये मी उमरी तालुक्यातून नामनिर्देशन पत्र दाखल केले ते आहे। आपल्या पुढे कोणाचं आव्हान आहे का? माझ्या समोर कोणाचंच आव्हान मला वाटत नाही, कारण की माझ्यासोबत मतदार आहेत। कैलासवासी बाबासाहेब गोरठेकरांचे समर्थक वंगलवार सावकार असतील, कारलेकर काका असतील, कारण की माझं वय जेवढं आहे त्यांचा त्यांच्याजवळ अनुभव आहे। त्यांचा नातू आज मी तिसरी पिढी बँकेत पहिलं 5 वर्ष काम केले ते आणि पुन्हा मला टेन्शन नाही, त्याच्यामध्ये मला अशोकराव चव्हाण साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं तर काहीच टेन्शन वाटत नाही मला।